आज आपण त्याचे आभार मानू. आपण प्रार्थना. पवित्र आमच्या बाप्पा, तुझे आम्ही आभार मानतो. तुला आम्ही धन्यवाद देतो. आज ह्या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोल. पवित्र बाप्पा, आमच्या प्रत्येक भावा बहिणीला तुझा आशीर्वाद तू दे. आज प्रभू तुझ्या आरोग्याचा स्पर्श कर, की जे आजारी आहे, प्रभू जे दुःखात आहे, व्याधीत आहे, हे परमेश्वर तू आमची ह्या जगामध्ये काळजी घेतोस. अन्न, वस्त्र, निवारा आम्हास तू देतोस. चांगलं आरोग्य देतोस. आम्ही तुझे आभार मानतो. आज ह्या वचनावर मनन करत असताना प्रत्येकाला तुझा आशीर्वाद, हे वचन समजण्यासाठी प्रत्येकाचं अंतःकरण तू मोकळं कर. प्रत्येकाचं अंतःकरण तू उघड प्रभू. बाप्पा, आज या वचनाद्वारे प्रत्येकाशी बोल. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून तो ऐक बाप्पा. आमेन. आपण बसले. देवाची उपस्थिती आम्हाला धीर दे. आम्ही प्रत्येक जण प्रभू येशू ख्रिस्तात स्वतःला आजपासून ठेवूया. देवाच्या प्रीतीबद्दल आम्ही त्याचे मनापासून आभार मानूया. प्रियांनो, देवाचं प्रेम इतरांना आपण सांगू. ज्या ज्या लोकांशी आमचा संपर्क आहे, जे जे लोक आमचे मित्र आहेत, जे आमचे नातेवाईक आहेत, जे आमचे शेजारी आहेत, ज्यांना आमच्या कुटुंबामध्ये परमेश्वरानं पाठवून दिलं आहे, त्या सर्वांना आम्ही देवाची प्रीती सांगू, ख्रिस्ताची प्रीती सांगू. प्रियांनो, आज देवाच्या प्रेमाबद्दल जर आपल्याला बोलायचं, पुष्कळ काही बोलता येईल. शब्द अपुरे पडतील. एवढं काही आम्हाला देवाच्या प्रीतीबद्दल बोलता येईल. प्रियांनो, देवाच्या वचनात ज्यावेळेस आम्ही स्वतःला मजबूत करतो आहे आणि देवाच्या वचनामध्ये आम्ही ठामपणे उभे राहतो, त्यावेळेस आम्ही एक विश्वासणारे असतो. ज्या ख्रिस्तावर आम्ही विश्वास ठेवला आहे, तो ख्रिस्त आमच्या हातातलं प्रत्येक काम सिद्धीस नेतो. प्रियांनो, आज वचनावर मनन करत असताना पृथ्वीवर अनेक महान लोक होऊन गेले, पुष्कळ. आणि पृथ्वीवर पुष्कळ राजे आणि महाराजे झाले. त्यामध्ये परमेश्वर देवाने दाविदाचं सिंहासन स्थापन केले. दाविदाशी परमेश्वराने करार केला आणि त्याच्या घराण्याला राज्याभिषेकामध्ये चालवलं. प्रियांनो, दावीद राजानंतर शलोमोन राजाची कारकीर्द, त्या सर्व कारकिर्दीमध्ये शलोमोन राजा परमेश्वराशी विश्वासूपणे राहिला. प्रियांनो, परमेश्वरानं त्याला मान, सन्मान आणि वैभव दिलं. त्या सर्व याच्यामध्ये आपल्या
आयुष्यामध्ये शल्मोन परमेश्वराशी विश्वासू राहिला. प्रियांनो, धन, मान आणि सन्मान परमेश्वरापासूनच प्राप्त होतो. आज या वचनात आम्ही मनन करत असताना प्रियांनो, दुसरे इतिहास याचा 9वा अध्याय आणि वचन 22 पासून जर वाचलं तर थोडस मोठं आहे, पण आपण 28 पासून घेतलं होतं आणि प्रियांनो आपण 22 पासून घेऊया. इथं शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता. बायबल उघडूया आपण. प्रियांनो, इथं सांगितलेलं आहे की शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता. देवाने शल्मोनाच्या ठाई शहाणपण ठेवले होते. ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरील राजे त्याच्या दर्शनास येत. प्रियांनो, इतकं सुंदर रीतीने या इतिहासामध्ये वर्णन केलं आहे शल्मोन राजाबद्दल. प्रियांनो, इथं सांगितलेलं आहे की शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ होता असं इतिहासाच्या पुस्तकात, बायबलच्या इतिहासाच्या पुस्तकात आपण वाचतो. प्रियांनो, परमेश्वर बुद्धी आणि ज्ञान देतो. शल्मोनाला परमेश्वरानं बुद्धी आणि ज्ञान दिले. ज्यावेळेस शल्मोन राजाने परमेश्वरासाठी मंदिर बांधलं आणि परमेश्वर त्याला म्हणाला की तुला काय पाहिजे, परमेश्वरानं त्याला दर्शन दिलं. परमेश्वराला ते आवडलं. परमेश्वरासाठी त्याने मंदिर बांधलं दाविदाच्या पुत्राने शल्मोनाला. आणि शल्मोनाला परमेश्वर म्हणाला की तुला काय पाहिजे, आणि त्याने बुद्धी आणि ज्ञान मागितलं. जीवनामध्ये आम्हाला परमेश्वर ह्या प्रकारच्या गोष्टी देतो की ज्यावेळेस आम्ही विश्वासूपणे त्याची सेवा करतो, ज्यावेळेस विश्वासूपणे त्याचा कारभार पाहतो आणि स्वतःला विश्वासूपणामध्ये राखतो. प्रत्येक गोष्टीमध्ये ज्यावेळेस आम्ही परमेश्वराशी विश्वासू असतो त्यावेळेस परमेश्वर आम्हाला पृथ्वीवर आशीर्वाद देतो. प्रियांनो, देवाने शल्मोनाच्या ठाई शहाणपण ठेवले होते. ते ऐकण्यास अखिल पृथ्वीवरचे राजे त्यांच्या दर्शनास येत. जगभरात राजा शल्मोनाची कीर्ती गेली होती आणि शल्मोनाला भेटण्यासाठी, त्याचं ज्ञान ऐकण्यासाठी पृथ्वीवरील राजे आणि मोठमोठाले लोक त्याला भेटण्यासाठी येत असत. एवढ्या श्रेष्ठत्वामध्ये परमेश्वरानं त्याला चढवलं. प्रियांनो, ज्यावेळेस आपण परमेश्वराच्या विश्वासामध्ये स्वतःला ठेवतो प्रियांनो, त्यावेळेस तो आम्हाला जगामध्ये ह्याच प्रकारे प्रकाशित करतो. प्रभूवर ज्यावेळेस आपण विश्वासामध्ये स्वतःला ठेवतो, प्रभूच्या विश्वासामध्ये आम्ही स्वतःला ठेवतो, परमेश्वर आम्हाला ह्या प्रकारचे आशीर्वाद देतो. म्हणूनच येशू ख्रिस्त म्हणाला की तुम्ही जगाचा प्रकाश आहात. तुम्ही प्रत्येक जण की ज्यांनी ख्रिस्तावर विश्वास ठेवला आहे ते प्रत्येक जण जगाचा प्रकाश आहात. आणि परमेश्वर तुम्हाला ह्या जगामध्ये प्रकाशित करतो की जेव्हा आम्ही त्याच्या विश्वासामध्ये स्वतःला ठेवतो. शल्मोनाचे घोडे व रथ यांची 4000 ठाणी होती. इथं सांगितलेलं आहे प्रियांनो की शल्मोनाचे 25वं वचन की शल्मोनाचे घोडे व रथ यांची 4000 ठाणी होती. त्याच्या जवळ 12000 राऊत होते. पहा, बायबल मध्ये पहा, साधारण नव्हतं त्याचं राज्य. पहा इतिहासामध्ये कसं नमूद केलेलं आहे. शल्मोनाचे घोडे व रथ 4000 ठाणी होती. त्याच्या जवळ 12
15,000 राऊत होते. किती मोठा श्रीमंत, किती मोठा वैभवशाली हा राजा होता. त्यामुळे काही रथ ठेवण्याच्या नगरात व काही येरुशलेमात आपल्या जवळ त्याने ती ठेवली होती. काही रथ त्याने आपल्या जवळ ठेवले आणि रथ जिथं तो ठेवायचा तिथं बाकीचे ठेवले. आणि परत 26वा वचन, फरात नदीपासून फलिस्त्यांचा देश व मिसर देशाची सरहद येथवरल्या सर्व राज्यावर त्याचे प्रभुत्व होते. शल्मोनाचं सर्वत्र प्रभुत्व होतं असं पवित्र शास्त्रामध्ये आम्ही वाचतो आहोत. प्रियांनो, आज आम्ही देवाचे आभार मानूया. आज आम्ही देवाची स्तुती करूया की परमेश्वरानं आमच्यावर केवढे मोठे आशीर्वाद दिले. परमेश्वर आमच्यावर प्रेम करतो. प्रियांनो, आज आम्ही पुढे जात असताना ह्या शल्मोन राजाबद्दल आपण पवित्र शास्त्रामधून ऐकत आहोत. आणि इथं सांगितलेलं आहे प्रियांनो, शल्मोनाच्या जीवनाबद्दल जर आपण पाहायचं आहे तर आपण हे वाचणार आहोत. पहिले राजे याच्या 6व्या अध्यायामध्ये आपण वाचतो, शल्मोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधलं. शल्मोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधले. पहिले राजे याचा 8व्या अध्यायामध्ये आम्ही वाचतो की दावीदपुरातून शल्मोनाने परमेश्वराचा कोश मंदिरामध्ये आणला. जे अध्याय मी सांगतो त्याला अंडरलाईन करा, पुन्हा तुम्हाला अभ्यासासाठी हे होतील. पहिले राजे याचा 8वा अध्याय. शल्मोन दावीदपुरातून मंदिरामध्ये परमेश्वराचा कोश आणतो आणि त्याच्यानंतर मंदिराचे समर्पण. पहिले राजे राजाचं पहिलं पुस्तक याचा 8वा अध्याय 12 वचनापासून पुढे जर आपण वाचलं तर यामध्ये शल्मोन राजाने मंदिराचे समर्पण केले. आणि प्रियांनो, परमेश्वरानं त्याला विचारलं. परमेश्वराला तो ज्ञान आणि विवेक मागतो, बुद्धी मागतो. पहिले राजे याचा 3रा अध्याय आणि वचन 3 पासून जर आपण वाचलं तर यामध्ये शल्मोन राजा परमेश्वराला बुद्धी आणि ज्ञान मागतो. नंतर शल्मोन राजाला परमेश्वराने दुसऱ्यांदा दर्शन दिलं. पहिले राजे याचा 9वा अध्याय आणि पुढे ज्या वेळेस आपण वाचतो प्रियांनो, त्याच्यामध्ये आपण ह्या सर्व गोष्टी वाचतो आहोत. प्रियांनो, केवढं वैभव आणि केवढे आशीर्वाद शल्मोनाच्या जीवनामध्ये परमेश्वरानं दिले. प्रियांनो, या ठिकाणात सांगितलं आहे की शल्मोन राजा धन व शहाणपण या बाबतीत पृथ्वीवरल्या सर्व राजाहून श्रेष्ठ. परमेश्वरच श्रेष्ठ. परमेश्वर आम्हाला ज्ञान दे, परमेश्वर आम्हाला त्याची कृपा दे. आणि त्याच्यानंतर जर आपण पुढे वाचलं प्रियांनो की दुसरे इतिहास याचा 9वा अध्याय आणि वचन 29 ते 31 मध्ये इथं सांगितलेलं आहे. आपण 30व्या वचनापासून घेऊ. शल्मोनाने येरुशलेमे अवघ्या इस्रायलावर 40 वर्ष राज्य केलं. त्याच्यानंतर शल्मोन आपल्या पित्राजवळ जाऊन निजला व त्याचा बाप दावीद ह्याच्या नगरात मूठ माती दिली. त्याचा पुत्र रहाबास त्याच्या जागी राजा झाला. म्हणजे परमेश्वरानं ह्या शल्मोनाचं घरानं स्थापन केलं. प्रियांनो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराशी विश्वासू असतो, ज्या वेळेस आम्ही परमेश्वराशी विश्वासू असतो, तो आमचं घरानं या पृथ्वीवर ह्याच प्रकारे स्थापन करतो. प्रियांनो, आज आम्ही त्याच्या वचनात स्वतःला ठेवलं असताना त्याचे आपण आभार मानू.
की परमेश्वरानं आमच्यावर केवढी कृपा केली, परमेश्वरानं केवढा आशीर्वाद आमच्या जीवनात दिला. प्रियांनो, आम्हाला जर असं वाटतं की आम्ही स्वतःला परमेश्वराच्या वचनामध्ये ठेवा, मग तुम्हाला आशीर्वाद प्राप्त. प्रियांनो, ज्या वेळेस तुम्ही स्वतःला परमेश्वराच्या वचनामध्ये ठेवता, त्यावेळेस तुमच्या जीवनामध्ये अनेक आशीर्वाद प्राप्त होतात. तुम्ही प्रत्येक जण पृथ्वीचं मीठ आहे, म्हणून ह्या जगामध्ये मिठानं रुचकर केल्यासारखं तुम्ही आपलं जीवन ठेवावं. पापाच्या मार्गात आम्ही स्वतःला ठेवू नये. यशाया याचा 44वा अध्याय आणि वचन 21 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, हे याकोबा, हे इस्रायला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस. हे इस्रायला, तुझा मला विसर पडायचा नाही. प्रियांनो, तुम्हा कुणाचाच परमेश्वराला केव्हाही विसर पडणार नाही. तुमचा कुणाचाही परमेश्वर देव हा आम्हाला केव्हाही विसरणारा नाहीये. म्हणून प्रियांनो, इथं देवाचं वचन म्हणतं की हे याकोबा, हे इस्रायला, ह्या गोष्टी स्मरणात ठेव. तू माझा सेवक आहेस. हे इस्रायला, तुझा मला विसर पडायचा नाही. तुम्हाला प्रभू केव्हाच विसरणार नाही. आणि पुढचं वचन आपण वाचूया, जर कुणाला मिळालं असेल तर वाचावं. तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहे. माझ्याकडे फिर, कारण मी तुला उधळले आहे. आणि इथं देवाचं वचन म्हणतं की तुझे अपराध धुपाप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहे. परमेश्वर आमची सर्व पातके पुसून टाक. परमेश्वरापुढे तुम्ही लीन आणि नम्र. प्रियांनो, आपल्या घरामध्ये एखादी कामवाली काम कर, तिला आपण ख्रिस्ताच्या प्रीतीमध्ये तिचा आपण सन्मान कर. एखादी धुणे पुसणं करणारी जी व्यक्ती आहे, आपल्या घरी येऊन धुणं पुसणं करते, तिचाही आपण सन्मान कर. दाविदानं प्रत्येकाचा सन्मान ठेव. परमेश्वरानं दाविदाचं राज्य जगामध्ये स्थापन. प्रियांनो, तुम्हाला खूप मोठं होऊशी वाटतंय, मग तुम्ही त्याचं भय धरा, त्याच्यावर प्रेम करा. आज जर आमच्या घरामध्ये एखादी व्यक्ती प्रभूनं पाठवून दिली आहे, तिचा आपण सन्मान करा. द्वेष नाही करायचा. द्वेष नाही करायचा. द्वेष हा सैतान निर्माण करतो. प्रियांनो, देवाचे लोक इतरांवर प्रीतीच करतात. म्हणून देवाच्या प्रीतीमध्ये आम्ही वाढावं. आणि पुढे जात असताना प्रियांनो, परमेश्वर म्हणाला, तुझे अपराध धुक्याप्रमाणे, तुझी पातके अभ्राप्रमाणे मी नाही तशी केली आहे. परमेश्वर आमच्या सर्व पापांची क्षमा करतो आणि तो आम्हाला त्याच्या कृपेमध्ये चालवतो. प्रियांनो, आम्हा प्रत्येकाचे पाप त्याने क्षमा केली, आम्हाला धरून टाक. आज ही शांती, आमच्या जीवनामध्ये असलेला हा आशीर्वाद, ही कृपा परमेश्वरापासून प्राप्त झाली. तुम्ही प्रत्येक जण त्याचं मंदिर आहात. जास्तीत जास्त तुम्ही प्रभूच्या लोकांशी संपर्क ठेवा. ज्यांना प्रभूच्या वचनाची आवड नाही, प्रभूची ओळख नाही, ते लोक तुम्हाला विश्वासात नाही वाढवू शकत. ते काहीतरी सांगतील प्रभू विरुद्ध.
तुम्हाला चर्चमध्ये येण्याला बंदी घातली. तुम्ही चर्चला आलंच पाहिजे. प्रियांनो, विश्वासामध्ये देवाच्या लोकांनी विश्वासात असायचं. पहा, तुम्ही डोळे उघडून पहा, प्रभूनं तुमच्यावर केवढी कृपा केली, तुम्हाला केवढे आशीर्वाद प्रभूनं दिले, हे तुम्ही मोजून पहा. म्हणजे परमेश्वराची प्रीती तुम्हाला समजेल की प्रभूनं तुमच्यावर केवढी कृपा केली, केवढे आशीर्वाद दिले. प्रियांनो, स्तोत्र 103 आणि वचन 17 मध्ये देवाचं वचन असं म्हणतं, परंतु परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानयुग असते. प्रियांनो, स्तोत्र 103 काढूया आपण आणि वचन 17 की परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पुत्रांना घडतो. प्रियांनो, त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पुत्रांना घडतो. प्रियांनो, केवढे हे आशीर्वाद प्रभूनं आमच्या जीवनात दिलेत, केवढी ही कृपा परमेश्वरानं आमच्या जीवनात दिली, त्याचे आम्ही आभार मानावे, त्याची आपण स्तुती करावी. आणि 18व्या वचनामध्ये देवाचं वचन म्हणतं, म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधीचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. प्रियांनो, इथं देवाचं वचन म्हणतं, त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. किती सुंदर वचन. प्रियांनो, या ठिकाणात देवाचं वचन म्हणतं की परमेश्वराची दया त्याचे भय धरणाऱ्यावर युगानयुग असते. परमेश्वराची दया त्याचं भय धरणाऱ्यावर युगानयुग असते आणि त्याच्या न्यायीपणाचा अनुभव त्याच्या पुत्र पुत्रांना घडतो. पुत्र पुत्रांना म्हणजे त्याचा करार जे पाळतात आणि त्याच्या विधींचे स्मरण ठेवून त्याप्रमाणे चालतात त्यांना तो घडतो. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. परमेश्वराने आपले राजासन स्वर्गात स्थापिले आहे. त्याचे राज्य सर्वांवर आहे. आम्ही त्याचं राज्य स्थापन करू. आमच्या कुटुंबात, आमच्या जीवनात परमेश्वराचं राज्य आम्ही स्थापन करावं. त्याला आम्ही आमच्या जीवनामध्ये उंच करावं. शलोमोन परमेश्वराशी विश्वास राहिला आणि परमेश्वरानं त्याला वैभवयुक्त केलं, आशीर्वादित युक्त केलं. म्हणून प्रियांनो, आज त्या परमेश्वराचं मंदिर तुम्ही आपल्या अंतःकरणात बांधावं. प्रियांनो, हे परमेश्वराचं मंदिर तुम्ही प्रत्येकाने आपल्या अंतःकरणात बांधावं. आपल्या अंतःकरणात असलेला इतरांबद्दलचा द्वेष आम्ही काढून टाकावा. इतरांबद्दल आम्ही प्रेमच करावं. ज्यावेळेस आम्ही प्रभू येशू ख्रिस्ताच्या नावात प्रेमाची कापणी करतो, प्रियांनो, प्रेमाची पेरणी करतो, त्यावेळेस आम्ही प्रेमाचीच कापणी करणार आहोत. प्रियांनो, जगातले दिवस वाईट आहेत. म्हणून आज आमचं हे अंतःकरण देवाचं मंदिर बनवूया. देव तुमच्यावर प्रीती करतो, देव तुमच्यावर प्रेम करतो. तुम्ही तुमचं अंतःकरण द्या. आज जर तुमच्या घरामध्ये सर्व गोष्टी प्रभूनं दिल्या आहेत, त्या प्रभूपासून तुम्हाला प्राप्त झाल्या, प्रभूचे आभार माना. कुटुंबामध्ये एकच देवाची प्रार्थना करा, तो म्हणजे परमेश्वर. प्रियांनो, या सर्व गोष्टी करू नका. देवापासून दूर तुम्ही जाऊ नका. प्रभूनं तुम्हाला निवडलं आहे, त्याच्या विश्वासामध्ये तुम्ही स्थिर राहा. देव असं राज्य स्थापन करतो. दाविदाचं राज्य त्याने स्थापन केलं आणि त्या शलोमोनाने परमेश्वरासाठी मंदिर बांधलं. तुम्ही परमेश्वरासाठी काय करता? त्याच्या आज्ञा तरी पाळा. तुमचे सर्व लेकरं विश्वासामध्ये या.
तुमचं कुटुंब परमेश्वराच्या विश्वासात या. प्रियांनो, आज प्रभूनं तुम्हाला निवडलं, प्रभूचे म्हणून निवडलं, देवानं तुम्हाला निवडून घेतलं. आज तुम्ही त्याच्या विश्वासामध्ये चालावं. प्रियांनो, विश्वासामध्ये चाला. आज आपण देवाच्या वचनामध्ये थोडस मनन करणार आहोत आणि देवाची आपण स्तुती करणार आहोत, देवाला धन्यवाद देणार आहोत. प्रियांनो, पहिले कोरिन्थीस पत्र याचा 10वा अध्याय आणि 22वा वचन. आपण प्रभूला ईर्षेस पेटवतो का? आपण प्रभूला ईर्षेस पेटवतो का? आपण त्याच्यापेक्षा अधिक शक्तिमान आहोत काय? सांगा. आपण प्रभू पेक्षाही शक्तिमान आहोत का? नाही प्रिय. प्रभूच शक्तिमान आहे. प्रभू हाच खरा देव आहे. जे कोणी आपले प्रभूपासून दूर गेले असतील त्यांना प्रभूकडे आणा, त्यांना पुन्हा सांगा. पहा, हे नाताळाचे दिवस प्रभूने दिले आहेत. देवाचे आभार मानू आपण. पुढे वाचूया आपण 23वा वचन. मला सर्व गोष्टींची मोहरीक आहे, तरी सर्व गोष्टी हितकारक असतातच असे नाही. मला सर्व गोष्टीची मोहरीक आहे, तरी सर्व गोष्टी उन्नती करतात असे नाही. कोणी आपलेच हित पाहू नये, तर दुसऱ्यांचे हित पाहावे. पहा, कोणी आपलं हित नाही पाहायचं. एखादी प्रभूने आपल्याला सून पाठवली असेल घरामध्ये, मुलामुळे ती आली, तर तुमचा मुलगाच नसता ती सून कशाला आली असती? आणि आपली मुलगी आहे म्हणून जावई बापू आले, मुलगी आहे म्हणून. तर प्रियांनो, आपल्या घरात प्रभू ज्यांना पाठवतो त्यांची आपण काळजी घ्या. काळजी घ्या. आपण प्रभूच्या मार्गात त्यांना आणावं, प्रीती करावी, प्रेम करावं. आणि प्रियांनो, आज आपण देवाच्या वचनात पुढे जात असताना एव्हांकृत शुभवर्तमान याचा 8वा अध्याय 34 आणि 35 आपण वाचणार आहोत. येशूने त्यांना उत्तर दिले, मी तुम्हाला खचित सांगतो, जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. जो कोणी पाप करतो तो पापाचा दास आहे. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहत. दास घरात सदा सर्वदा राहत नाही, पुत्र. मग आम्ही पापाचे दास व्हावे की ख्रिस्ताचे दास? जर आपण पाप करू तर ख्रिस्ताचे दास नाही राहत. ज्या ख्रिस्तानं आमचे पाप धुवून टाकले, त्याने आम्हाला स्वच्छ केलं आणि ह्या जगामध्ये स्थिर स्थापन केलं, विश्वासामध्ये, स्थिरतेमध्ये. मग आपण जाऊन देवाला विसरून पाप करायचं नाही प्रिय. जर आपण पाप करू तर पापाचे गुलाम होतो, पापाचे दास होतो. त्या पापाच्या दास्यातूनच ख्रिस्तानं आम्हाला सोडवलं. म्हणून आपण पापाचं दास्य करू नये. कोणतंही पाप हे देवापासून आपल्याला दूर नेते. म्हणूनच इथं प्रभू येशू ख्रिस्त म्हणाले, दास घरात सर्वदा राहत नाही, पुत्र सदा सर्वदा राहतो. तो म्हणजे प्रभू येशू ख्रिस्त. आम्ही पापाचे गुलाम न होता त्या ख्रिस्तावर प्रेम करत. ख्रिस्त आमच्यासाठी वधस्तंभ घेऊन येरुशलेमच्या रस्त्यावरून गेला. ख्रिस्तानं आमच्यासाठी ते भारी ओझं वाहिलं, ते म्हणजे आमचं पाप. त्याच्याकडे आपली दृष्टी केंद्रित.
आज ही सुंदर वेळ प्रभूने आपल्याला दिली. जर आपण पापाच्या दास्यात असू, आजपासून आपण पाप टाकून दिलं पाहिजे. ख्रिस्त ज्याने आमच्यासाठी वधस्तंभावर प्राण, त्या ख्रिस्तावर आम्ही विश्वास, त्याच्या आज्ञा पाळा आणि त्याच्या विश्वासामध्ये आम्ही आपण प्रार्थना. परमेश्वरा, तुझ्या मी उपकार मानतो. तुझ्या मी स्तुती करतो. आज ह्या वचनाद्वारे तू प्रत्येकाशी बोललास. आम्ही तुझे आभार. आम्हा प्रत्येकाला तुझ्या वचनात स्थिर कर. आज तुझ्या पवित्र मंदिरामध्ये सहभागी झालेले आमचे बहीण भाऊ, प्रिय माता भगिनी, सर्वांना आशीर्वाद. युट्यूबच्या माध्यमातून सहभागी झालेले आमच्या सर्व माता भगिनी, प्रिय बहीण भाऊ, प्रिय लेकर, सर्वांना आशीर्वाद. शल्मोनाला तू आशीर्वाद दिला. परमेश्वर, आम्हाला देखील तुझ्या वचनात तू स्थिर. प्रभू, आमचं तारण तू केलंस. आम्हा प्रत्येकाला तारणाच्या मार्गात तू राख. प्रभू ख्रिस्ता, प्रत्येकाचं कामकाज, प्रत्येकाची नोकरी, प्रत्येकाचा व्यवसाय तू आशीर्वादित कर. प्रत्येकाला आशीर्वाद दे. या वचनाद्वारे प्रत्येकाच्या घरात, कुटुंबात, प्रत्येकाच्या अंतःकरणात शांती तू दिलीस. आम्ही तुझे आभार मानतो. तुझ्या वचनात प्रत्येकाला चालून विश्वासामध्ये स्थिर कर. जे लोक दुःखात, संकटात, अडीअडचणीत आहेत, त्यांना सहाय्य कर. परमेश्वर, तुझ्यावर विश्वास ठेवणारे केव्हाही लज्जित होणार नाही, फजित होणार. या सर्वांना तुझ्या वचनात सुचा. येशूच्या नावात प्रार्थना केली म्हणून ऐक. आमेन.